नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या त्याचबरोबर राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. नारायण राणे यांच्यासाठी मनसेची रत्नागिरीमध्ये थोड्याच वेळात सभा. संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि बाळा नांदगावकर नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मैदानात. निलेश लंके यांच्या सभेच्या बॅनरवर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय राजीव राजळे यांचे फोटो. बॅनरवरील फोटोमुळे वाद. भाजपची निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील पलूस तालुक्याच्या दौऱ्यावर. चंद्रहार पाटील यांच्या प्रचारामध्ये विश्वजित कदम देखील सहभागी. जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांची प्रचाराला सुरुवात. आमदार सुरेश भोळे यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती. जळगावमध्ये करण पवार यांच्या प्रचारासाठी माजी महापौर जयश्री महाजन मैदानात. करण पवार यांचं गावागावामध्ये जंगी स्वागत. महाविकास आघाडीमधील पदाधिकारी प्रचारासाठी एकवटले. रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्याकडून जोरदार प्रचाराला सुरुवात. घरोघरी जाऊन प्रत्येक मतदारांच्या भेटीगाठी. लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्याकडून प्रचार सुरू. तालुक्यामध्ये मतदारांच्या भेटीगाठीसाठी संवाद साधण्याला सुरुवात. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्याकडून प्रचाराचा धडाका. आज अशोकराव जांभळे गटाचा मेळावा संपन्न. बीडच्या नारायणगडावर पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकत्र. नारायणगडावर आज सकाळी नारळी सप्ताह सोहळा. धाराशिवचे ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस. रॅली, सभा आणि आयोगाकडे दाखल खर्चामध्ये तफावत आढळल्यानं नोटीस बजावली. रत्नागिरी सिंधुदुर्गचे वंचितचे उमेदवार मारुती जोयशी यांना निवडणूक आयोगाची नोटीस. खात्यामध्ये आलेल्या रकमेबाबत निवडणूक खर्च समितीचा आक्षेप. 48 तासामध्ये सुधारित अभिलेख सादर न केल्यास कारवाईची नोटीस. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बारामतीच्या शिरूसुफळ या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा. मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची उपस्थिती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बारामतीमध्ये कामगार संवाद मेळावा. नटराज नाट्यकला मंदिरामध्ये कामगार संवाद मेळाव्याचं आयोजन. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू शेट्टी यांचा व्यापारी आणि उद्योजकांसोबत संवाद. तर माजी नगरसेवकांच्या भेटीगाठी देखील घेतल्या. हातकणंगलेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा देखील इचलकरंजीमधील म्हसोबा पालखी यात्रेमध्ये सहभाग. धैर्यशील माने यांना विजयाचा गुलाल लावत कार्यकर्त्यांचा जल्लोष. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या पुण्याच्या दौऱ्यावर सभा. मोदींच्या दौऱ्यामुळे शहरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त. तर पुढील 2 दिवस शहरामध्ये ड्रोन वापरण्यास देखील बंदी. रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माळशिरसमध्ये पंतप्रधान मोदी यांची 30 एप्रिलला जाहीर सभा. सभेसाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या 53 एकरवर भव्य मंडप. 1 लाख लोकांना बसण्याची व्यवस्था. कल्याणमध्ये 10 मे रोजी नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा. कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. धुळ्यामध्ये महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती असणार. पुण्याच्या आंबेगाव इथं सुनेत्रा पवार यांची क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी. प्रचारादरम्यान क्रिकेट खेळण्याचा सुनेत्रा पवार यांनी लुटला आनंद. दिंडोरीमध्ये प्रचारादरम्यान भास्कर भगरे यांनी संभळवर ठेका धरला. चांदवड तालुक्यातील पिंपळणारे इथं भगरेंनी साधला नागरिकांसोबत संवाद. साताऱ्याचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते साताऱ्याच्या विकासाचा संकल्पनामा प्रकाशित. प्रकाशन सोहळ्यामध्ये महायुतीचे जिल्ह्यातील पदाधिकारी देखील उपस्थित. मी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा रक्ताचा वारसदार. माझ्याकडून केवळ प्रचार सुरू. गादीचा खरा वारसदार कोण हे जनताच ठरवेल. राजवर्धन कदम बांडे यांचं वक्तव्य. छावा संघटना नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवणार. छावा संघटनेकडून 8 जण लढण्यास इच्छुक. उद्या उमेदवाराची अधिकृत घोषणा करणार. संघटनेच्या संस्थापकांची माहिती. कांदा निर्यात सुरू झाल्यानंतर दिंडोरीच्या उमराळे गावामध्ये जल्लोष. भारती पवार यांच्या प्रचारादरम्यान गावकऱ्यांचा पेढे वाटून आनंद साजरा. श्रीरामपूरमध्ये तृतीयपंथी मतदारांनी 100% मतदान करण्याची घेतली शपथ. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर इतर मतदारांनी देखील मतदानाचा हक्क बजावावा. तृतीयपंथीय मतदारांचं आवाहन.
जळगावमध्ये जिल्हा प्रशासनाकडून शहरामध्ये मतदानाच्या जनजागृतीचे फलक, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न। नाशिकच्या लोहनेर इथं मतदान जनजागृतीसाठी शिक्षक बनले वासुदेव, मतदान करण्याचं नागरिकांना आवाहन। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये प्रशासन सज्ज, सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान जनजागृती सायकल रॅलीचं आयोजन, रॅलीमध्ये विद्यार्थ्यांसह नागरिकांचा देखील मोठा सहभाग। पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनकडून वोट कर पुणेकर ही मोहीम हाती, मतदान करणाऱ्या नागरिकांना 1 लिटर ऑइल खरेदीवर 50 रुपयांचं पेट्रोल मोफत दिलं जाणार। नाशिकच्या मालेगाव इथं भाजपचा मेळावा, सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या नरसापूरमध्ये पोलिसांचा रूट मार्च, कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी रूट मार्च, निवडणूक प्रक्रिया शांततेमध्ये पार पाडण्याचं नागरिकांना आवाहन। इगतपुरीच्या जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांकडून मतदानाबाबत जनजागृती, अतिदुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये प्रभात फेरी, त्याचबरोबर आदिवासी नृत्य करत विद्यार्थ्यांकडून नागरिकांना मतदानाचं आवाहन।